आज आपण बघणार आहोत झणझणीत शेवपुरीची रेसिपी। तर बघा किती छान दिसत आहे रेसिपी। तर यासाठी घेतलेले आहे वाटाणे आणि छोले, ते शिजवून घ्यायचं आहे। मीठ आणि हळद घालून 4 शिट्ट्या द्यायच्या आहेत। तर इथे कढईमध्ये 1 चमचा जिरं टाकून मस्त परतवून घ्या। परतवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये गरम पाणी घालून परत एकदा परतवून घ्या। त्याच्यामध्ये जिरा पावडर आणि चाट मसाला घालून उकळी येऊ द्या आणि चॉपरमध्ये कांदा बारीक चॉप करून घ्या, टोमॅटो चिरून घ्या बारीक आणि लिंबू चिरून घ्या। पुऱ्या तळलेल्या आहेतच, तर सोबत आहे रगडा, कांदा, चाट मसाला, गोड चटणी, तिखट पुदिन्याची चटणी आणि काळं मीठ। तर आता पुऱ्यामधून फोडून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यामध्ये मस्त तुम्हाला हवा तसा रगडा घालून घ्या तुमच्या आवडीनुसार। तर हा आहे बटाट्याचा रगडा नाही आहे, तर हा आहे फक्त वाटाण्याचा रगडा। तर रगडा घालून झाल्यानंतर तिखट चटणी घालून घ्या, गोड चटणी घाला, त्याच्यानंतर भरा त्याच्यामध्ये मस्त असं दाबून शेव आणि त्याच्यावरती टाका कांदा, टोमॅटो, गोड चटणी, अजून थोडीशी तिखट चटणी झणझणीत आणि मस्त लिंबू पिळून घ्या आणि त्याच्यावर चाट मसाला आणि थोडंसं काळं मीठ भुरभुरून घ्या। आपली शेवपुरी तयार आहे। अशाच रेसिपींसाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। टाटा।